विद्यार्थिनींच्या आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी सायकल हे रक्षणाचे प्रतीक. शिक्षण मंत्री दादाजी भुसे. विविध शाळातील 1000 विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न. मालेगाव. दिनांक 12 एप्रिल 2026. विद्यार्थिनींनी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याबरोबरच शिस्त व स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल हे रक्षणाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कॉलेज ग्राउंड येथे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध शाळांतील 8वीच्या 1000 विद्यार्थिनींना सायकल वाटप, डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप व UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी भोकनळ, HDFC बँकेचे व्यवस्थापक भौमिक शहा, पोतदार फाउंडेशनचे व्यवस्थापक समीर वागळे, विविध शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होते. मंत्री श्री भुसे म्हणाले की CSR निधीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणातील अडथळे कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास व स्वावलंबन वाढण्यास मदत होणार आहे. सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून आरोग्य, स्वावलंबन आणि पर्यावरण रक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. सायकलचा वापर केवळ शाळेत जाण्यासाठीच नव्हे, तर जीवनात शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी नियमित करावा. सायकलमुळे शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा प्रवास अधिक आनंददायी होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सायकलचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून देण्यात आले असून त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन मंत्री श्री भुसे यांनी केले. ते पुढे म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. घराची व कुटुंबाची प्रगती होण्यासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, तसेच शाळा व शिक्षकांना सहकार्य करावे. श्री भुसे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. तसेच रोकडोबा